छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड उद्या होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जुन्या इमारतीतच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी नव्याने दालन उभारण्यात येत आहे। नवीन जिल्हा परिषदेची इमारत अद्याप पूर्ण न झाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही व्यवस्था करण्यात येते आहे। आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी या नव्या दालनाची पाहणी करून माहिती घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची उद्या निवड होणार आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी निवडल्या जाणार आहे। मात्र या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना जुन्याच दालनात त्या ठिकाणी बसावं लागणार आहे, कारण नवीन जिल्हा परिषदेची जी इमारत आहे या इमारतीचं अद्याप देखील काम सुरू आहे। त्यामुळे या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना आता जुन्याच दालनात त्या ठिकाणी बसावं लागणार आहे। माझ्या मागे बघू शकता, खरं तर जी जुनी इमारत आहे या जुन्या इमारतीमध्ये या दालनाचं काम सुरू आहे। या ठिकाणी रंगरंगोटीचं काम सुरू आहे। एकंदरीत जे दालन बघू शकता या ठिकाणी कलर त्या ठिकाणी केले जात आहेत। या सोबतच या दालनामध्ये या ठिकाणी काही इलेक्ट्रिकल गोष्टी असतील किंवा फर्निचर जे असतील, ही सगळी साफसफाई या ठिकाणी या जुन्या इमारतीतल्या दालनामध्ये आपल्याला बघायला मिळते। नवीन जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे असणार आहे ते याच इमारतीमध्ये, आता जुन्याच इमारतीमध्ये त्यांना या ठिकाणी बसावं लागणार आहे आणि या दालनाचं या ठिकाणी काम सुरू आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी साफसफाई या दोन्ही जिल्हा परिषद जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत ते याच दालनामध्ये बसणार आहे आणि या दालनाचं काम या ठिकाणी खरं तर सुरू आहे। आता जे नवीन उद्या जी निवड होणार आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची, या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना याच दालनात आता उद्या बसावं लागणार आहे। कॅमेरामॅन सोबत गणेश जाधव, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।